हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे क्रिंक्रात. काय काय लोक आज गुरुवार आला म्हणून येते, काय काय लोक ना क्रिंक्रातीला गावाला मटण वगैरे असं करतात. मी आता ना इथे हे केलं आहे, पनीरची भाजी करणार आहे. आम्ही मसाला बनवला आहे, कांदा, टोमॅटो, काजू, आलं, लसूण आणि हे थंड करायला ठेवलं आहे मिक्सरमधून काढायला. हे बघा इथे आता स्वयंपाकाची तयारी झाली. पनीर आणून घेतलं आहे. इथे रियांशीची धावपळ झाली पतंगसाठी. चला आपण दाखवते तुम्हाला. रियांशी तुझा पतंग दाखव. कालपासून रडते, आपला आणून दिलं आहे. त्या कुठे आमच्याकडे जागा नाही, झाड्या आहेत ना, तरी पण त्यातून बुडाव बोलली मी. हे बघा. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग बाबू बघून काय बोलायचं. गुड मॉर्निंग. हे बघा पतंग आणला. हे काय, ह्याला काय बोलतात? मांजा. 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 तिला माहिती नाही, पण सगळे उडवतात म्हणून तिने. मला माहिती असं असं करून ते रस्सी आणि असं हां, बांधायचं पण आम्हाला माहिती नाही, कशाला आम्ही आणतोय पतंग बितंग म्हणून. ती पण त्याला बांधायचं, बघू कसं बांधायचं ते, म्हणून म्हटलं हे करते. तिला आणलं मी. आता ते भाजी बनवते. देवपूजा झालेली आहे सकाळीच. संक्रांतीचं सुगडं बिगडं उचललं सगळं, परत साफसफाई केली, परत देवाची पूजा केलेली. सगळं तसंच होतं. काल उचललंच नाही, काल संध्याकाळी पूजा केली तर आज उचललं. आता या लोकांचा पतंग उडवणं चालू आहे आणि मी तिथे भाजी बनवते. भाजी बनवते म्हणजे वेळ आहे अजून. ते मी सगळं केलं आहे, ते थंड व्हायला पाहिजे. आता हे लोक कसं बांधायचं आता बघतायत. बांधायला पण जमलं पाहिजे ना. इथे विशाल वर बांधतात वाटतं ना तिथे. इथे बघितलं, युट्यूबला टाक. पतंगला युट्यूबला टाकल्यानंतर मिळेल कसं बांधायचं ते. टाक युट्यूबला. मन बिन भारी बांधतात म्हणजे त्याचे बाबा बांधून देतात. त्यांना माहिती आहे ना, यांना पण माहिती आहे. उठायचं नावच नाही देत. बाबांना माहिती आहे, पण बाबा उठायचं नावच घेतलंय. बाबा कधी उठून, फक्त बाबा कधी उठून दाखवू. आज त्यांची ना आंघोळ बिंगोळ झाली 3-4 दिवसाने. हे बघा स्वच्छ आंघोळ बिंगोळ करून त्यांना वर ठेवलेलं आहे. यांना पण खूप पतंगीचा शौक होता ना हो, खूप म्हणजे खूपच होता. अशा पायाला अशा खुणा खूप आहेत पतंगीच्या असं. पण काय आता म्हणतात ना, पलंगावर बसले. मुलांना पण आता बांधून देऊ शकत नाही आजोबा, अशी पण तरा झालेली आहे. मी भाजीचं बघते, ते ना सगळं थंड करत ठेवले. मला मिक्सर लावा सुट्टी ना याची, आपल्या कोटिंगची. तर सगळ्यांचा आरामशीर चालला आहे. हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरला लावून घेणार, मग भाजी बनवणार. हे बघा असं मस्त. पण थंड झाल्याशिवाय आपण मिक्सरमध्ये टाकू शकत नाही. म्हणजे सगळी तयारी झालेली आहे, फक्त ही ग्रेव्हीच मिक्सरला लावून घ्यायची. मी इथेच लावणार आहे मिक्सर. म्हटलं जाऊ दे, थोडासा व्हिडिओ पण काढूया. ही सगळं तयारी केलेली आहे, फक्त कोथिंबीर वगैरे सगळं साफ करून ठेवलेलं आहे. फक्त ग्रेव्ही बनवून हे एक ग्रेव्ही बनवायची. इथे पनीर आणून ठेवलं आहे, 1/2 किलो पनीर आणलं आहे. आम्ही कधी ना पॅकेटमधलं पण आणतो, पण पॅकेटमधलं थोडं महाग असतं ना विसर. पॅकेटमधलं महाग असतं. हे 80 रुपये पाव, तर तो 120 रुपये पाव. आणि आमच्याकडे एकच दुकानवाल्याकडे भेटतो, ते काटेवाडी असतात ना त्यांच्याकडे पण छान भेटतं. पण आज त्यांचं कसं मतदान आहे ना, त्या लाईनला दुकानं बंद आहेत, म्हणून मी असं सुट्टा आणलं. त्यांची ना असा पाऊच असतो 120ला, मग असं सुट्टा आणलं 1/2 किलो. हा 80 रुपये पाव आणि तो 120 रुपये पाव असतो. पण तो छान 200 ग्रॅमच असतो, 1/2 किलो पण नसतो, पण चांगला असतो. काटेवाडी लोक दुधाचा प्रकार खूप छान ठेवतात. दही तेवढं भारी ठेवतात ना, ती विचारूच नका. पैसे गेले तरी चालतात, पण चांगली क्वालिटी. दूध पण असं, म्हणून तिथूनच आणतो आम्ही. दही तर तिथूनच आणतो, पंजाबी दही म्हणून. असं मस्त मिळतं तिथे. तर आज काय त्याचं दुकान बंद आहे, कारण का इलेक्शन आहे आमच्या इथे पाठीमागे. स्कूल आहे ना गव्हर्नमेंटची, त्या लाईनीला दुकानामध्ये अमुक काय त्यांचं किलोमीटरमध्ये अशी लाईन टाकतात ना, तिथे बंदच करून टाकतात. म्हणून ते मला तिथे भेटलं नाही, म्हणून मी आपले हे आणलं आहे. आता हे सगळं करते, भाजी बनवते. बाकी ती करेल, भाजी मी बनवते असं. ते म्हटलं बघू रियांशीचा पतंग काय बोलतोय तो. चला दाखवते.
बांधला का ग? अरे नाही बांधते. बांधायचाच मोठा प्रॉब्लेम आहे. इकडे 2 आणि इकडे 2 हा. ते यूट्यूबला बघून बांधतायत. बांधायचं कसं समजणार? कधी काय पतंग घेतलाय हातात ह्यांना माहिती आहे आणि त्याच्या पप्पाला पण माहिती आहे, पण तो नाही आहे घरी. आम्ही कशा पप्पाला बोलू नको. कुठे पप्पा आहेत घरात? ऑफिसमधून. तर इथून बोलवायचं याला पतंग बांधून द्यायला कामधंदा टाकून. ते बघ दाखवतायत बघ. हां ते बघ यूट्यूबला सगळं, आज यूट्यूबला टाकलं तर सगळं मिळतं आजकाल. काय मिळत नाही असं नाही. पहिलं आपल्याला डोकं लावायला पाहिजे होतं. हो आता- पहिले डोकं लावावं आता लागायचं असं YouTube मध्ये बोलते. सगळं भेटतं. आता युती म्हणते आता यूट्यूबमध्ये सगळं भेटतं, पहिले डोकं लावावं लागायचं. चला माझ्या पण स्वयंपाकाची तयारी करते. जरा पनीर बिनीर धुवून घेते. मी ते ना किचनवरच ठेवलं आहे. किचनवर ठेवता ठेवता तुमच्याशी बोलते. पनीर ना काय काय लोकांना फ्राय केलेला आवडतं, पण ह्या लोकांना फ्राय केला की त्यांनी ते बोलतं माझं ना कधीतरी असं चिवी होऊन जातो, मग मी असंच टाकते. कधीतरी करते फ्राय. रियाची बोलणार असं नको आई, मला असं नरम पाहिजे. हे बघा 1/4 किलो आणलाय. 1/4 किलो मसाला एक तुकडावर भेटलाय. बस झालं. याचे धुवून घेते आणि याचे तुकडे करून घेते. असं म्हटलं काढून ठेवते. चला तर मग मी स्वयंपाकाला लागते. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आधी पनीर बिनीर कापून घेते, धुवून घेते पहिलं. आणि जेवढे आपल्याला पीस पाहिजे तसे आपण करून घ्यायचे. अति मोठे पण करायचे नाहीत आणि छोटे पण करायचे नाहीत. पनीरला काही जास्त वेळ शिजवायचं नाही. आपली ग्रेव्ही झाल्यानंतर 2-3च मिनटं ठेवायचं, नाही तर तो एकदम हे होऊन जातो, विरघळून जातो. पहिली मी हे करते, ग्रेव्ही करून घेते. ग्रेव्हीला मिक्सरचं भांडं मोठंच हवं आहे. मोठं भांडं घेते. आता थंड झालेली मिक्सरला टाकते. याची ना बिन ह्याला पाणी पण नाही लागत आहे. बिन पाण्याची केली तरी चांगली होते, पण एकदम बारीक स्मूथ करून घ्यायची. पाणीच नाही लावायचं. मी तेच किचनच लावणार आहे ते वायफायचं काढून आणि हे करणार आहे. चला मग भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. मी आता स्वयंपाकाला लागते. चला बाय बाय.